व्हिडिओ माझ्या सगळ्या गृहिणींसाठी खूप इम्पॉर्टंट आणि तितकाच युजफुल आहे. कारण कसं आहे मंडळी, कोथिंबीर हा आपल्या स्वयंपाकघरातला एक मॅजिक इन्ग्रेडियंट आहे. जेवणाला 4 चांद लावायचे असतील तर कोथिंबीर टाकली जाते. पण हीच कोथिंबीर कितीही महाग झाली तरी आपण घरात आणतो. एवढी महागडी कोथिंबीर आपण घरात आणल्यानंतर बरेचदा ती खराब होते, ती आपल्याला साठवताच व्यवस्थित येत नाही. मग ती नेमकी कशी साठवायची आणि हे जे पैसे वाया जातात ते कसे वाचवायचे, या सगळ्याची उत्तरे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे ह्याच्या टिप्स आहेत, शेवटपर्यंत बघा. तर कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी 10 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी टिप नंबर 1, कोरडी कोथिंबीर निवडायची. कोथिंबीर विकत घेतल्यानंतर लगेच जर वापरत नसाल तर ती अजिबात धुवायची नाहीये. कोथिंबीर लवकर खराब होण्याचं मुख्य कारण असतं तो म्हणजे त्याच्यातला ओलावा. त्यामुळे ती पूर्ण कोरडी करा आणि नंतर स्टोर करा. टिप नंबर 2, खराब भाग जो आहे तो पहिले तुम्हाला काढून टाकायचा आहे. बरेचदा आपण कोथिंबीरची जुडी आणतो, पिवळी जी पानं आहेत, खराब झालेली सडलेली पानं, ती काढून टाका, ते देठ काढून टाका. म्हणजे तुमची इतर कोथिंबीर जी आहे ती खराब होणार नाही आणि तुमची जुडी ताजी राहील. टिप नंबर 3, मुळं जी आहे ती तुम्हाला पहिले कापून टाकायची आहेत. जर कोथिंबीर मुळांसहित असेल तर त्या मुळांचा खालचा जो जाड भाग आहे तो कापून टाका. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची माती किंवा जी घाण आहे ती सुद्धा निघून जाईल. टिप नंबर 4, पेपर टॉवेलचा वापर करायचा आहे. कोथिंबीर साठवताना नेहमी पेपर टॉवेलचा वापर करा. पेपर टॉवेल ओलावा जो आहे तो शोषून घेतो आणि कोथिंबीरीला कोरडं ठेवतो. हवं तेवढंच हवा आतमध्ये जायला परवानगी देतो. टिप नंबर 5, एअर टाईट डब्याची पद्धत. म्हणजे कुठल्याही प्रकारचा एअर टाईट कंटेनर जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. एक हवाबंद डबा निवडा ज्याच्या तळाशी तुम्हाला थोडा पेपर टाकायचा आहे. कुठल्याही प्रकारचा टिश्यू पेपर टाका किंवा टॉवेल टाका, त्याचा जाड थर टाका आणि कोथिंबीर मग त्यावर ठेवा आणि त्याच्यावर पुन्हा एकदा तो पेपर टाका आणि तो डबा बंद ठेवा. बघा तुमची कोथिंबीर ही खूप व्यवस्थित आणि ताजी बराच वेळ राहणार आहे. टिप नंबर 6, पेपर टॉवेल बदला. बरेचदा आपण काय करतो, एकदा तो पेपर टॉवेल ठेवला तर तो काही 2-3 दिवस आपण बदलत नाही, पण तो सतत तपासा. जर तो स्वतः ते पेपर टॉवेल कोथिंबीरचा पाणी शोषून ओला झाला असेल तर तो बदलणं सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर अर्थातच पुन्हा ओलावा निर्माण होणार आणि कोथिंबीर खराब होणार. टिप नंबर 7, पाण्याची पद्धत वापरा. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, जर तुमच्याकडे जास्त कोथिंबीर असेल तर मुळांसह कोथिंबीर एका ग्लासमध्ये 1 इंच पाण्यामध्ये उभी ठेवा, जशी फुलदाणीमध्ये आपण फुलं ठेवतो. नंतर कोथिंबीरचा जो वरचा भाग आहे तो प्लास्टिकच्या पिशवीनं सैलरित्या तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. ह्याच्याने सुद्धा तुमची कोथिंबीर ताजी राहणार आहे. 8वी टिप आहे ती म्हणजे जे तुम्ही पाणी ग्लासमध्ये स्टोअर करता ते पाणी रोज बदलणं सुद्धा गरजेचं आहे. पाणी बदलल्यानं देठ सडत नाहीत आणि कोथिंबीर ही ताजी राहते. टिप नंबर 9, प्लास्टिक पिशवी टाळायची. बरेचदा जी प्लास्टिक पिशवीमधनं आपण कोथिंबीर घरी आणतो तीच पिशवी आपण तशीच फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे सुद्धा तुमची कोथिंबीर खराब होते. कोथिंबीर भाजीच्या कप्प्यात फक्त प्लास्टिकची पिशवी तुम्हाला ठेवायची नाहीये. प्लास्टिकमध्ये हवा खेळती राहत नाहीये आणि ओलावा त्याच्यामुळे जमा होतं. जे काही मॉइश्चर कोथिंबीरमधनं निर्माण होतं ते जमा होतं आणि अर्थातच तुमची कोथिंबीर सडते. लास्ट बट नॉट द लिस्ट, 10वी जी टिप आहे ती म्हणजे फ्रीजचा योग्य कप्पा. साठवलेला हवाबंद डबा नेहमी फ्रीजमधील भाजी ठेवण्याचा जो कप्पा आहे तिथे ठेवा. या कप्प्यामध्ये जे तापमान आणि जी ह्युमिडिटी आहे ती पालेभाज्यांसाठी व्यवस्थित मेंटेन केलेली असते, त्यासाठीच तो बनलेला असतो. त्यामुळे कोथिंबीर अशा भागामध्ये ठेवा जिथे तुम्ही इतर पालेभाज्या ठेवता, जेणेकरून ती जी काही टेम्परेचर आहे, ते जे काही ह्युमिडिटी आहे, मॉइश्चर आहे, ती जी आर्द्रता, ते सगळं बॅलन्स होणार आहे आणि तुमची कोथिंबीर अगदी टवटवीत राहणार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही खूप महत्त्वाची टिप आहे. ती म्हणजे कोथिंबीर जर तुम्हाला साठवायची असेल तर जितक्या आनंदानं आपण कोथिंबीर बाजारातून घरी आणतो तितक्या आनंदानं आणि तितका वेळ काढून ती व्यवस्थित स्टोअर सुद्धा करा. या टिप्स फॉलो करा. कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. आणि हो, असेच माहितीपर व्हिडिओ पाहायचे असतील तर लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.